वेलकम बॅक टू NB इंग्लिश अकॅडमी। आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक शिकतोय। सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओसोबत जॉईन व्हायचंय। चला, मी प्राध्यापक बालाजी सर आणि माझ्यासोबत सर्व विद्यार्थी या ठिकाणी इंग्लिशमध्ये एक नवीन टॉपिक आजच्या पाठामध्ये शिकायचे आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? यूज्ड टू चा उपयोग। वाक्यामध्ये यूज्ड टू चा उपयोग कसा केला जातो ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आत्ता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण यूज्ड टू, हे पहा, यूज्ड टू चा ही वापर आपण या ठिकाणी करतोय। जो प्रकार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं यूज्ड टू चा उपयोग, तोच उपयोग आता सुद्धा करतोय। मात्र आता आपल्याला थोडंसं वेगळी पद्धत, म्हणजे मागच्या व्हिडिओपेक्षा काहीतरी वेगळं आपण आताच्या पाठामध्ये करतोय। आणि सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। बघा इकडे आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय? बी यूज्ड टू, इकडे क्रियापदांचा चौथा फॉर्म असतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बनवावं लागतं। हे पहा, हे सूत्र आपण घेतलं। सर्वांनी बोर्डाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं? यूज्ड टू, त्याच्यानंतर क्रियापदांचा पहिला फॉर्म घेतलो, नंतर आपण इथे ऑब्जेक्ट घेतलेला आहे। सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट होता, मात्र ते बी नव्हता। बी म्हणजे काय? बी चे कोणकोणते रूप आहेत? बी चे रूप am, is, are, was, were, shall be, will be अशा पद्धतीचे बी चे रूप आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे बी चे वर्तमानकालीन रूप am, is, are, बी चे भूतकालीन रूप was, were आणि बी चे भविष्यकालीन रूप shall be, will be अशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो। आणि आता मात्र यूज्ड टू या शब्दासोबत आपण बी चा वापर करतोय आणि सोबत क्रियापदांच्या चौथ्या रूपांचा वापर करतोय। तर चला मित्रांनो, पहा, बोर्डाकडे आजच्या सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। कशा पद्धतीने बी चा वापर करतोय? मागच्या पाठात आपण बघितलं, मी भूतकाळामध्ये आपली भूतकाळातली सवय सांगण्यासाठी आपण म्हटलं मी क्रिकेट खेळायचो। कधी? माझ्या भूतकाळात। आता ते खेळत नाही। मी वर्तमानपत्र वाचायचो। कधी? माझ्या भूतकाळात। ते आता मी वाचत नाही। अशा प्रकारच्या वाक्यामध्ये टू बी च्या रूपांचा वापर केला जात नाही, क्रियापदांच्या पहिल्या रूपांचा वापर केला जातो आणि या ठिकाणी वाक्यरचना बनवली जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया टू बी सोबत बी च्या रूपासोबत यूज्ड टू चा वापर कसा केला जातो। पहिल्यांदा आपण am, is, are पाहू। हे पहा, आय एम यूज्ड टू प्ले क्रिकेट। पहा, I am used to play cricket. I am used to play cricket. या ठिकाणी am चा वापर झालाय। बघा, बी च्या वर्तमानकालीन रूपांचा म्हणजे am चा वापर झालाय आणि या ठिकाणी काय झालं? I am used to play cricket. आता हे वाक्य बरोबर आहे का? थोडंसं लक्ष द्या। मागच्या पाठामध्ये आपण क्रियापदांच्या पहिल्या रूपांचा वापर केलाय। मग आता आपण काय सांगितलं? क्रियापदांच्या चौथ्या रूपांचा वापर होणार आहे। म्हणजे कसं होणार आहे? कारण इथे am म्हणजे बी चा रूप वापरलेला आहे, त्याच्यामुळे इथे क्रियापदांचा चौथा फॉर्म राहील। म्हणजे इथे काय येईल? ing। मी काय करेन? याला ing पूर्ण करणे। पहा, इथे ing अशा प्रकारचं हे चौथा फॉर्म तयार केलं जाईल। हे पहा, कळालं का? मग आता याचा वापर कसा केला जाईल पहा। आय एम यूज्ड टू प्लेइंग क्रिकेट झाला। आता प्लेइंग क्रिकेट हे वाक्य बरोबर आहे। मग अशा प्रसंगी याचा अर्थ होतोय मराठीमध्ये की मला क्रिकेट खेळायची सवय आहे। म्हणजे वर्तमान काळात मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे, असं या वाक्यांचा अर्थ केला जातो। वाक्यरचना कुठलीही बोला। आय एम यूज्ड टू रायटिंग स्टोरीज, मला कथे लिहिण्याची सवय आहे। आय एम यूज्ड टू रीडिंग अ न्यूजपेपर, मला वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे। आय एम यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश, मला इंग्रजी बोलण्याची सवय आहे। ओके, समजते का? अशा पद्धतीने वाक्यरचना या ठिकाणी केला जातो। म्हणजेच बघा, वाक्यरचना कुठलीही असू दे, आपण इथे यूज्ड टू चा वापर केला बी च्या रूपांच्या नंतर आणि त्याच्यानंतर मात्र इथे क्रियापदांच्या चौथ्या रूपांचा वापर झालाय, हे मात्र विसरायचं नाहीये। बघा, आपण शिकलो am कुठे वापरायचा आहे, is कुठे वापरायचा आहे, are कुठे वापरायचा आहे। ओके, जसं आपण बघितलं, एक वचन असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव एक वचन असेल तर आपण इथे काय करतोय? बघा, यूज्ड, मी हे जागा मोकळी करतोय, टू, यस,
रायटिंग अ स्टोरी. आता मी या ठिकाणी वाक्यरचना घेतलेली आहे. म्हणजे इथे कसं होईल, निधू हे एक वचन आहे म्हणून इज घेतलं. म्हणजे निधूला कथा लिहिण्याची सवय आहे. निधूला कथा लिहिण्याची सवय आहे. आता याच ठिकाणी एकापेक्षा जास्त नावं राहिली असते. जसं आपण बघूया, हे पहा, निधू अँड नैतिक. यस, इथे आर, कारण एकापेक्षा जास्त आहेत. ओके, निधू अँड नैतिक आर used to speaking English. बघा, याचा अर्थ काय झालं की निधू आणि नैतिकला इंग्रजी बोलण्याची सवय आहे. बघा, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतोय. तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की इथे टू आलेला आहे, मग क्रियापदाचा चौथा फॉर्म का? लक्ष द्यायचं आहे, सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. इथे इन्फिनिटिव्ह वर्ब आला पाहिजे, म्हणजे टू आहे म्हणजे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म आहे, यायला पाहिजे. मग इथे टू आल्यानंतर सुद्धा क्रियापदाचा चौथा फॉर्म का आलाय, एक गोष्ट लक्षात घ्या, क्लिअर करतोय. हे जे टू आलाय ना, हे टू हे क्रियापदांच्या सोबत नाही, तर हे जे टू आलाय युज्ड सोबत आहे. म्हणजे युज्ड आणि टू हे वेगळा शब्द आहे, म्हणजे हे दोघं सोबत आहेत. म्हणून इथला जो टू आहे, या टूच आणि या क्रियापदाचं काहीही संबंध नाही. आणि म्हणूनच इथे टू आलेला असतानाही क्रियापदांचा चौथा फॉर्म आपण वापरलेला आहे. समजतंय? हे बारकाईने लक्ष द्यायचं. या ठिकाणी टू येऊन सुद्धा या ठिकाणी क्रियापदाचा चौथा फॉर्म जेरण आपण या ठिकाणी वापरलेला आहे, इन्फिनिटिव्ह वापरलेलं नाही. त्याचंच कारण असे की टू हे युज्ड सोबत आहे. म्हणजे युज्ड आणि टू हे एक शब्द आहे, एक फ्रेज आहे, ते स्पीकिंग सोबत नाही. म्हणून इथे आपण क्रियापदांचा चौथा फॉर्म आयएनजी रूप वापरलेला आहे. क्लिअर होतं ना? चला लक्ष द्या. निधू अँड नैतिक आर युज्ड टू स्पीकिंग इंग्लिश. निधू आणि नैतिकला इंग्रजी बोलण्याची सवय आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय आहे हे सांगण्यासाठी आपण इथे युज्ड टू चा वापर केलेलो आहोत. पहा, आता या वाक्याचा प्रश्न कसा केला जातो हे लक्ष द्या. आपण हे वाक्यरचना घेतलेले. आता आपण पाहू पहिला वाक्यांचा प्रश्न बघू, कारण हे सोपं आहे, लवकर होईल. बघा, आय एम युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. आपण याचा प्रश्न कसा तयार करू? आय ला सुरुवातीला घेतोय. आय बघा, आय युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. लक्ष द्या, आय युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. इथे प्रश्नार्थ चिन्ह. याचा अर्थ असं होईल की मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे का? मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे का? याचा नकारार्थी करण्यासाठी आय एम नॉट युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. मला क्रिकेट खेळण्याची सवय नाही. बघा, नॉट हा शब्द कुठे वापरलो आपण? एमच्या नंतर वापरलेला आहे, युज्ड टू च्या अगोदर. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा चौथा वाक्य, एम आय नॉट युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. याचा अर्थ असा झाला की मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे का? लक्षात घ्या, मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे का? मला क्रिकेट खेळण्याची सवय नाही. मला क्रिकेट खेळण्याची सवय नाही का? अशा पद्धतीचे चार वाक्यरचना, एका वाक्यापासून चार वाक्यरचना आपण बनवलेला आहे. बघा, तुम्ही आता सगळं जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांनी याचा व्यवस्थित अभ्यास केलाय, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे? निधू इज युज्ड टू रायटिंग अ स्टोरी, निधू अँड नैतिक आर युज्ड टू स्पीकिंग इंग्लिश, या दोन वाक्यांचे अशा पद्धतीने चार चार वाक्यरचना करून मला काय करायचंय? अशा पद्धतीने कमेंट्स बॉक्स मध्ये कळवायचंय, पाठवायचंय. आणि मात्र निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाठवलेल्या प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर दिलं जाईल. सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्या. सर्वांनी समजून घेतलं असेल, हे सगळं समजलं असेल, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे आणि याचे स्क्रीनशॉट काढायचे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बी चा जो रूप आहे, बी चे रूप, ओके, याच्यामध्ये एम, इज आणि आर या तीन शब्दांची ओळख आपण घेतलेली आहे. यस, सोबत सोबत आपण पाहू थोडक्यामध्ये वॉज वर आणि शॅल बी विल बी याचाही वापर कसा केला जातो आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. चला लक्ष द्या, सर्वांनी या शब्दाकडे लक्ष द्या. मी या ठिकाणी हे रफ करतो आहे. या ठिकाणी मी
जे एम इज आर शिकून झालेलं आहे त्याच्यात ते मी सध्या रफ करत आहे, कारण आपल्याला वॉज वेअर आणि शॅल बी विल बीचं एक एक उदाहरण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओकडे विशेष लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. पहा आता मी घेतलं इथे काय घेतलं आय, इथे आय एम घेतलं होतं. आता आपण बी चा भूतकालीन रूप आहे वॉज आणि वेअर. एक वचन असेल तर वॉज वापरला जातो, अनेक वचन असेल तर वेअर वापरला जातो. आय वॉज युज्ड टू. बघा आम्ही हेच उदाहरण घेणार आहे कारण तुम्हाला समजायला सोपं जाते. मी प्लेइंगच घेतोय कारण समजायला सोपं जाते. हे पहा, लक्ष द्या. काय होईल? आय वॉज युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. आपण वरती काय पाहिलं? आय एम युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, म्हणजे ते एम वापरलं म्हणून याचा अर्थ झालं मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. मग याचा अर्थ काय होणार आहे? हे भूतकालीन आहे. आय वॉज युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, याचा अर्थ होईल मला क्रिकेट खेळण्याची सवय होती भूतकाळात, म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय होती. म्हणजे इथे आहे आता सध्या वर्तमान काळामध्ये मला खेळण्याची सवय आहे, हे भूतकाळामध्ये मला खेळण्याची सवय होती, हे सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पहा, काही अवघड नाही, सिंपल आहे. प्रत्येकाचं असंच आहे. तुम्ही एक वचनी सोबत घ्या, इथे पण नीदू वॉज असंच म्हणावं लागेल. आणि नीदू अँड नैतिक इथं आर आहे तर वेअर येतं, म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर वेअर आपण या ठिकाणी वापरतोय. कसं होईल? आय वॉज युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळण्याची सवय होती. ही वॉज युज्ड टू सिंगिंग सॉंग्स, त्याला गाण्याची सवय होती. ओके. नीदू अँड नैतिक वेअर युज्ड टू गोइंग टू स्कूल टुगेदर. नीदू आणि नैतिकला एकत्र शाळेला जाण्याची सवय होती. पहा आपण काय सांगितलं? आरच्या ठिकाणी वेअर घेतलं, WERE, त्याला वर असंही प्रोनाउन्सिएशन करतात, वेअर असंही आपण या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन करत आहोत. नीदू अँड नैतिक वेअर युज्ड टू गोइंग टू स्कूल टुगेदर. नीदू आणि नैतिकला एकत्र शाळेला जाण्याची सवय होती. ओके, समजते का? अशा पद्धतीने वाक्यरचना आपण या ठिकाणी पाहतोय. आय वॉज युज्ड टू रायटिंग स्टोरीज, मला कथा लिहिण्याची सवय होती. आपण होती या सांगण्यासाठी अशा पद्धतीचा वाजचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. पहा आता याचा प्रश्न कसा केला जाईल? आपण बघितलं आय एम युज्ड टू, म्हणजे एम आलेला आहे. याचा प्रश्न करताना काय केलं? एमला सुरुवातीला घेतलं. इथे सुद्धा तोच प्रकार आहे. वॉजला सुरुवातीला घ्यायचं, वेअर असेल तर वेअरला सुरुवातीला घ्यायचं. ओके, कसं होईल? आय वॉज युज्ड टू प्ले क्रिकेट, याचा प्रश्न बनेल वॉज आय युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, प्रश्नार्थ चिन्ह, म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय होती का? याचं नकारार्थी कसं होईल? आय वॉज नॉट युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळण्याची सवय नव्हती. पुन्हा नकारार्थी प्रश्न, वॉज आय नॉट युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळण्याची सवय नव्हती का? अशा पद्धतीनं या वाक्याचे 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता पाहू आपण शॅल बी विल बी कसा वापरला जातो. आय shall be used to playing cricket. पहा हे उदाहरण मी तेच घेतलेलं आहे. पुन्हा इथे shall be चा वापर झाला, इथे was आहे, इथे am आहे, लक्षात घ्यायचं आहे. shall be चा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. बघा आय सब्जेक्ट आय आणि बी असेल तर तिथे shall be वापरावा, बाकी सर्वत्र will be वापरावा. ओके, हे लक्षात घ्या. आय आणि बी असेल तर शेल बी वापरलं, बाकीच्या सर्व सब्जेक्टच्या पुढे विल बी वापरायचं आहे. कारण ब्रिटिश काळामध्ये आय आणि बीच्या समोर शेल बी वापरायचे, शेल वापरायचे आणि बाकीचे सर्व विल वापरायचे. ते प्रथा आजही आहे. तर शेल बी आता सगळीकडे विल वापरायला तुम्ही आयच्या समोर शेल बी ऐवजी विल वापरला तरी चालतं, विल बी म्हटलं तरी चालतं. आय विल बी करेक्ट आहे, वी विल बी करेक्ट आहे, तुम्ही असं वापरला तरी चालतं, काही डाऊट्स नाही. चला लक्ष द्या. आय शॅल बी युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, याचा अर्थ होईल की मला क्रिकेट खेळण्याची सवय असेल, सवय लागेल, सवय असेल. भविष्यातली गोष्ट सांगतोय आपण. ओके, आय शॅल बी युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळण्याची सवय असेल, म्हणजे भविष्यकालीन रूप या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, याचा प्रश्न कसा केला जाईल मग? शॅल बी आहे, केवळ शॅलला बाहेर काढायचा. शॅल असेल तर शॅलला बाहेर काढा, इथे विल असेल तर केवळ विलला बाहेर काढा. ओके, बाहेर काढा म्हणजे काय करायचं? याला काढायचं बाहेर, त्याच वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं, बी जागेवरतीच ठेवायचं. म्हणजे शॅल आय बी किंवा विल आय बी युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ओके, मला क्रिकेट खेळण्याची सवय असेल का? पुन्हा आय शॅल नॉट बी,
शल आणि बीच्या मध्ये नॉट घ्यावा लागेल नकारार्थी वाक्य बनवताना. आय शॅल नॉट बी युज्ड टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळण्याची सवय नसेल. पुन्हा नकारार्थी प्रश्न, शॅल आय नॉट बी युज्ड टू प्ले क्रिकेट, म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय नसेल का. म्हणजे अशा पद्धतीचे भविष्यकालीन चार रूप सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पहा, एकदम व्यवस्थित पद्धतीने, सिंपल पद्धतीने आपण युज्ड टू या फ्रेज सोबत बी चे सर्व रूपांचा वापर केलेला आहे. एम इज आर बघितलेला आहे, वॉज वर बघितलेला आहे, शल बी विल बी चा वापर सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. लक्षात घ्यायचं, सर्वांनी या बी चा वापर करून युज्ड टू सोबत व्यवस्थित क्रियापदाचा चौथा फॉर्म या ठिकाणी वापरलेला आहे. याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. सर्वांनी याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि तुम्ही सुद्धा आपल्या घरी हजारो वाक्य बनवायचं आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हजारो वाक्य न अडकळता सर्रास इंग्लिश बोलायचं. आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत समजणार नाही. म्हणून सर्वांना सांगतोय, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा युज्ड टू चा आणखी काही वापर आहेत, याची आणखी वापर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत, शिकणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी याचा अभ्यास करा आणि तुम्ही सुद्धा लाखो वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. आणि निश्चितपणे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, खरंच आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला आपण थांबूया इथेच. Thank you very much.